नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत बटाटा वेपर्स कसे करायचे ते बघणार आहोत। एकदम कुसकुशीत आणि कुरकुरीत बटाटा वेपर्स कसे करायचे ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बटाटा वेपर्स करण्यासाठी मी इथं 2 किलो बटाटे घेतलेले आहेत। बघा, बटाटा निवडताना असा पातळ सालीचा बटाटा निवडायचा। असं थोडीशी साल काढून बघायची, म्हणजे तो थोडासा पिवळसर दिसला पाहिजे। असा बटाटा चांगला असतो आणि पांढरे शुभ्र वेपर्स होतात। जर बटाटा तो पांढरट असेल आणि जाड सालीचा बटाटा असेल तर त्याचे वेपर्स लालसर होतात बघा। त्याच्यामुळे असा बटाटा निवडताना पातळ सालीचा बटाटा निवडा कधी पण। आणि ह्या बटाट्याची आपण आता साल काढून घेऊया। मी इथं 2 किलो बटाटे घेतलेले आहेत। असे मोठे मोठे किंवा मध्यम आकाराचे बटाटे घ्यायचे आणि अशी साल काढून घेऊया आपण आता बटाट्याची। बटाट्याची साल काढून घ्यायची आहे आणि बटाट्याची साल काढल्यानंतर बटाटा लगेच पाण्यात टाकायचा आहे। बघा, इथे एका भांड्यामध्ये पाणी घेतले आणि असं बटाटे त्यात लगेच टाकून द्यायचे साल काढल्यानंतर, नाही काळे पडतात बटाटे। आपल्या सर्व बटाट्यांची साल काढून झालेली आहे। आता आपण याचे वेपर्स पाडून घेऊया। मी ते एक ताट घेतलं आहे मोठं, ताटामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि माझे वेपर्स पाडायची खिसणी। असा आपण बटाटा घेतला, बटाटे आपण पाण्यातच टाकलेले आहेत आणि वेपर्स आपण चिप्ससुद्धा आपण पाण्यातच पाडणार आहोत, जेणेकरून असे जर आपण पाडले न पाणी टाकता तर लाल होतात बघा। बघा, मी बटाटा खिसून दाखवते। असा किसल्यानंतर पुढे घ्यायचा, महागारी तसाच बटाटा घेतला तर आपले अर्धे वेपर्स पडतात बघा। म्हणून वर घेऊनच खाली न्यायचं आहे असं। बघा, आपल्याला जास्त पातळही पाडायचे नाहीत आणि जास्त जाडही नाही, मध्यम आकाराचे असे मध्यम साईजचे असे वेपर्स पाडून घ्यायचे आहेत। बटाटा असा उभा धरला तर लांब लांब वेपर्स पडतात चांगले, आणि जर तुम्हाला गोल पाहिजे असेल तर असा उभा धरला तर चालेल। मी असा आडवा धरलेला आहे बघा। असे आपण सर्व वेपर्स पाडून घ्यायचे आहेत। खिसलेले वेपर्स आपण पाण्यामध्ये टाकून घेऊया, नाहीतर ते लाल पडतात। सर्व बटाट्याचे वेपर्स आपण असे आपले सर्व वेपर्स पाडून झालेले आहेत। आता आपण ह्याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। पांढरं पाणी निघेपर्यंत आपण हे धुवून घ्यायचं आहे। ह्याच्यामुळे टार्च जास्त असतो, त्याच्यामुळं 3 ते 4 पाण्याने आपण चांगलं ह्याला धुवून घेतलं पाहिजे। त्यामुळे आपले वेपर्स चांगले पांढरे शुभ्र होतात। 3 वेळा आपण पाण्यामध्ये हे वेपर्स धुतलेले आहेत आणि बघा, चौथ्यांदा मी ह्या पाण्यामध्ये घालून असं रात्रभर ठेवणार आहे आणि सकाळी उठून हे वेपर्स आपण करायचे आहेत, आणखीन शिजवून घ्यायचे आणि मग सुकवायचे। जर तुम्हाला सकाळी लगेच करायचे असतील तर तासाभरात तुम्ही करू शकता, पण मी हे रात्रभर, सकाळी खूप वेळ लागतो हे सगळं करायला, त्याच्यामुळे मी आदल्या दिवशी हे रात्रीच सगळं हे साल काढून खिसून पाण्यामध्ये स्वच्छ 3 ते 4 पाण्याने हे धुवून स्वच्छ ठेवलेलं आहे। बघा, कसं पांढरं शुभ्र पाणी दिसत आहे, पूर्णपणे टॉर्च निघलेला आहे असा पाण्यातला। आता याच्यावर झाकण ठेवून आपण ह्याला रात्रभर ठेवून द्यायचं आहे असंच। बघा, हे रात्रभर आपण असेच बटाट्याचे वेपर्स पाण्यामध्ये ठेवले होते। बघा, किती पांढरे शुभ्र झालेले आहेत असे वेपर्स आपले। मी ह्याच्यामध्ये तुरटीसुद्धा टाकलेली नाही। आणि आता आपण हे वेपर्स पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत। आता आपण ह्या चाळणीवर काढून थोडे थोडे काढून निथळून घेऊया। आता आपण हे शिजवून घ्यायचे आहेत बघा। चला आता आपण शिजवूया वेपर्स। पातेल्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे वेपर्स शिजवण्यासाठी, तर मी पाणी भरपूर ठेवायचं, अर्धे पातेलं पाणी ठेवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया। पाण्याला चांगली खळखळ उकळी आलेली आहे, ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया मीठ आणि मी एवढा तुरटीचा खडा टाकणार आहे बघा, एवढा टाकणार आहे छोटासा। हलवून घेऊया। मीठ तुम्ही अंदाजानुसार बघूनच टाका, कारण की कोणताही वाळवणाचा पदार्थ करत असताना ओला असताना मीठ लागत नाही आणि ते सुकल्यानंतर मीठ लागतं। त्याच्यामुळं तुम्ही मीठ टाकताना अंदाजानुसार बघूनच टाका मीठ, नाहीतर मीठ जास्त टाकलं तर सुकल्यानंतर खारट होण्याची शक्यता असते।
बघा पाण्याला चांगली खळखळून उकळी आलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये हे वेपर्स काढून घेतलेले चाळणीवर ते काढून टाकून घ्यायचे आहे। त्याच्यामध्ये वेपर्स पाण्यामध्ये टाकताना गॅसची फ्लेम आपली मोठीच ठेवायची आहे। बघा मी थोडे थोडे टाकून वेपर्स शिजवून घेणार आहे। तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा जास्त मोठं पातेलं ठेवायचं असेल आणि एकदम जर शिजवायचे असतील तरी पण चालेल, पण मी इथं थोडं थोडं करून शिजवणार आहे। थंड वेपर्स टाकल्यामुळे आपण ह्याच्यामध्ये पाण्याची उकळी कमी झालेली आहे। आपला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आणि बटाट्याचे वेपर्स आपण पाण्यामध्ये टाकल्यानंतर जास्त वेळ शिजवायचे नाहीत, ते 80 ते 90% शिजवायचे आहेत। जास्त पण खूप असे शिजवले तर ते खूप शिजतात आणि तुकडे पडतात असं बघा, त्याच्यामुळे जास्त शिजवायचं नाही। 70 ते 80% आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा आहे। 1-2 मिनिटासाठी झाकून ठेवलेला आहे। बघा बटाटा शिजलाय का आपण चेक करूया। बघा नाही, आणखीन थोडासा मला कच्चा वाटतोय, त्याच्यामुळे आणखीन आपण 1-2 मिनिट शिजवून घेऊया। कितपत बटाटा शिजवायचा मी तर तुम्हाला तोडून दाखवणारच आहे। बघा आपण मी ह्याला 2-3 वेळा असं सतत हलवून घेतलं होतं, खालचे वरे आणि वरचे खाली करून जरा चांगले शिजले जातात। आणि बघा आता आपला बटाटा शिजलाय का वेपर्स ते चेक करायचं आहे। बघा असा बघा तुटतोय बघा, असा तोडून बघितल्यानंतर एका हाताने दाबल्यानंतर बघा तुम्हाला मी मोडून दाखवते। म्हणजे आपला बटाटा वेपर्स शिजलेला आहे, 80 ते 90% परफेक्ट शिजलेला आहे। जास्त पण 100% पूर्णपणे शिजवायचा नाही, नाहीतर तुकडे होतात। तर आता आपण एका चाळणीवर काढून घेऊया। बघा अगोदर वेपर्स शिजवून घेतले, त्याच पाण्यामध्ये आपण आता दुसरे पण वेपर्स शिजवून घेणार आहोत। असेच पाण्याला चांगली खळ। बघा हे वेपर्स आपण असे खालीच ओतायचे आहेत। आपण जे कॉटनचा कपडा मी हातरलेला आहे, कॉटनच्या कपड्यावर असे वेपर्स हातरून, म्हणजे थोडेसे गरम आहेत ते थंड पण होतात, वाफ जाते आणि असे एकाला बाजूला चिटकून आपण असे वेपर्स सुकायला घालायचे आहेत। सगळे वेपर्स वाळायला टाकलेले आहेत बघा। आता आपण 2 दिवसानंतर बघूया वेपर्स सुकल्यानंतर। 2 दिवस झालेले आहेत आणि बघा आपले वेपर्स चांगले सुकलेले आहेत, कडकडीत किती पांढरे शुभ्र आपले वेपर्स झालेले आहेत बघा, एकदम पांढरे शुभ्र झालेले आहेत वाळल्यावर सुद्धा। आता आपण तळून बघूया वेपर्स घेऊया। बघा आपले पांढरे शुभ्र वेपर्स झालेले आहेत मस्त। बघा मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवलेले आहेत, पांढरे शुभ्र आपले बटाटा वेपर्स झालेले आहेत, किती मस्त आणि एकदम कुसकुशीत झालेले आहेत बघा। बघा आवाजावरून सुद्धा तुम्हाला समजतच असेल।